नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना संदर्भातील आजच्या म्हणजेच ऑक्टोबर 3, 2025च्या बातम्या. लाडकी बहीण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी. योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन. राज्यात ही योजना बंद होणार असल्याची चर्चा किंवा टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत चर्चा. ऑक्टोबर महिना सुरू झाला असूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 2 हप्ते म्हणजे 3,000 एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार दिवाळीपूर्वी ऑक्टोबर 20च्या आसपास हप्ता जमा होण्याची सुरुवात होऊ शकते. नंतर ई-केवायसी सक्तीचा मुद्दा. योजनेत ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की गैरप्रकार थांबवून योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे ई-केवायसी करणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची मागणी. राज्यातील पूर परिस्थिती आणि हप्त्याच्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सरकारने पुढील 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात तातडीने जमा करावेत अशी मागणी केली आहे. या योजनेमध्ये सध्या ई-केवायसी आणि हप्ता जमा होण्यास असलेला विलंब हे मुख्य चर्चेचा विषय आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.